ठाण्यामध्ये एक रेव पार्टीवरती पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की हे राज्य सरकार रेव पार्टीमधून निर्माण झालेलं आहे, गुजरातमधून अंमली पदार्थ येत असतात. संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्याने केलेले वक्तव्य. रेव पार्टी, नाईट लाईफ हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून आता जी त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधनं आल्यासारखे वाटत असतील म्हणून त्यांनी केलेली ही टिप्पणी. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता असं म्हणाले होते की चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की डीप क्लीन येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचं करणार आहे. आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचं आहे. एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळं निघून जातील. म्हणून आमचं भर हा डीप क्लिनिंगकडे असतो. परंतु जे जे गटात तुंबलेली ज्यांच्या मनामध्ये आहे, ज्यांच्या डोक्यात आहे, ज्यांना आता हिंदुत्व कळत नाही, ज्यांना आता फक्त टक्केवारी कळते, ज्यांना फक्त आता टेंडर हा शब्द त्यांच्या मुखपाठ झालेला आहे, ज्यांना शेतकऱ्याचा प्रश्न कळत नाही, ज्यांना कामगाराचा प्रश्न कळत नव्हता, ज्यांना 2.5 वर्ष लोकांशी संवाद साधण्यासाठी वेळ नव्हता, त्यांची निश्चितच या वेळेला डीप क्लिनिंग होणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.